नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिव इंडस्ट्रीजतर्फे शेडवेल कोड येथे आयोजित भूमिपुत्रांचा सत्कार आणि युवा व्याख्याते वसंत हंकारे यांचा समाज प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तुळशीराम गावित, डॉक्टर नंदकुमार बेडसे, डॉक्टर केतन पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच कलाबाई रोहिदास ठाकरे, दौलतराव शिवाजी अहिरराव, U.L. बोरसे, दत्ताजी बेडसे, उपसरपंच दादाजी अहिरराव, केदार बोरसे, सुभाष साळुंके, दिग्विजय ठाकरे, मुख्याध्यापक रावसाहेब बच्छाव, ॲडव्होकेट अशोक पाडवी, सूर्यवंशी सर, विश्वास बोरसे, देवीदास बेडसे, राहुल पाटील, किशोर बेडसे, भालचंद्र बेडसे, अरुण सोनवणे, दिनेश बेडसे, कपिल बेडसे, जितेंद्र बेडसे, भावेश बेडसे, भीमराजे अहिरराव, मयूर साळुंके, उदय पवार यांनी परिश्रम घेतले. जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं आणि माझ्या जमलेल्या युवकानं, लक्षात घ्या, आपल्या नजरेतून हे आजचं व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण बोटावर मोजण्या इतपतच माणसं आणि माणुसकी जिवंत राहिली. कारण आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज 17-18 वर्षाचं पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत हत्तीसारख्या बापाच्या तोंडावर थुंकत. आज कुठला तर हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, पुण्यासारख्या शहरामध्ये माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. का पोरांनो? कारण आमच्या मधला कुठं तर माणूस हरवत चालला. आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आज 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 तुझ्या समोर मी उभा आहे. कारण पोरांनो, तुम्ही विसरलात ही माती कोणाची, तुम्ही विसरलात हे राष्ट्र, तुम्ही विसरला आपला धर्म. पोरा, कोणाची ही माती? अरे ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या तुकोबारायांची, माझ्या छत्रपतींची, माझ्या संभाजीराजांची. पोरांनो, कोण माझा राजा? अगोदर काळजामध्ये पेरून घ्या रे. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. बोरानं, मग त्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीवर अत्याचार होतो, आज ही माझं पोरग आई बापाच्या तोंडावर थुंकतं का? कारण आमच्या मधला कुठे तर माणूस हरवत चालला. आणि म्हणून लक्षात घे माझ्या लेकी, आजचं हे प्रबोधन नाही तर प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. ते बदल म्हणजे आजचा हा 1 तास. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरानं, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे, आमचे वडील 2012ला स्वर्गवासी झाले, पण तत्पूर्वी त्यांचा प्रामाणिकपणा, गावाप्रतीची निस्वार्थ भावना ही आपण सर्वांनी अतिशय जवळून पाहिलेली आहे. त्यांची मेहनत, परिश्रम, चिकाटी, शेती म्हणून त्यांनी केलेली नवीन विविध प्रकारची आधुनिक शेती ही फार जवळून मी पाहिली आहे. ज्या वेळेला मी सुट्टीत, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत येत असू, त्या वेळेला मी देखील माझी खारीचा वाटा काही ना काही प्रमाणात मी देखील त्यांना थोडीफार मदत करत असे. परंतु त्यांची मेहनत पाहून खरोखरीच त्यांच्या मेहनतीला काहीतरी चीज मिळायला लागलं पाहिजे, काहीतरी त्यांच्या फळाला लागली पाहिजे, यासाठी मात्र मी सदैव माझे परिश्रम मात्र मी मोठ्या प्रमाणावर करत होतो. नेहमी सांगायचे वडील आमचे की माझ्या मुलाला मला कलेक्टर म्हणून पाहायचं आहे. आणि तो दिवस खरोखरीच आला, परंतु त्यावेळी मात्र वडील नव्हते आणि नाहीत, पण त्यांच्या आशीर्वाद मात्र नेहमी आमच्या सोबत राहतील. मी बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये प्रांत म्हणून काम केले.
2-3 ठिकाणी ते स्वतः माझ्या कार्यालयात माझ्या अपरोक्ष म्हणजे मी ऑफिसला बसलेलो असताना बाहेर ते पाहायचे, बाहेरच्या शेतकऱ्यांना विचारायचे की माझा म्हणजे माझ्या अपरोक्षेत स्वतःची आयडेंटिटी न दाखवता, स्वतःचा परिचय न देता आताचे तुमचे अधिकारी प्रांत कसे काम करतात, त्यांच्यापासून तुम्हाला काही अडचण आहे का किंवा काही प्रश्न आहेत का, ते तुम्हाला काही बोलतात का, असे माझ्या अपरोक्ष सुद्धा त्यांनी माझी सुद्धा चौकशी केलेली आहे। याचा मला खरोखरच फार अभिमान आहे, कारण त्यांची नेहमीची निस्वार्थ भावना अशी या गावाप्रती होती आणि माझी देखील बाहेरून ते चौकशी करत असत। त्यामुळेच मी मगाशी म्हटलो की या गावासाठी सदैव मोठा बोलचा चिरंजीव म्हणूनच मी सदैव आपल्या सोबत राहण्याचा माझा तो प्रयत्न राहील। गावाचं म्हटलं, भूमिपुत्र म्हटलं की साहजिकच सगळ्यांच्या अपेक्षा असतात, त्या मी नेहमीच माझ्या पद्धतीने प्रयत्नपूर्वक पूर्ण करत आलो आहे आणि पुढे देखील आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, प्रशासकीय बाबी असतील, त्या नेहमीच पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील, तशी मी तुम्हाला ग्वाही देखील देतो। वडिलांचे परिश्रम, त्यासोबत गावातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन, आमचे भीमा काका असतील, घोषे सर असतील, या सर्वांचे वडिलांसोबतची नेहमी मैत्री, त्याच्यातून मिळणारं मार्गदर्शन, या सर्व बाबींमुळे, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी आज भारतीय प्रशासन सेवेमध्ये नियुक्ती माझी झाली आहे। शालेय शिक्षण म्हटलं तर गिरनार पब्लिक स्कूलला बाहेर होतो। आईवडिलांचे नेहमीच शेतामधील त्यांचं योगदान कायम ते शेतामध्ये असायचे। आई तर आमच्या नेहमी सकाळीपासून गेल्या तर संध्याकाळी अगदी 6 वाजेला परत यायचा आणि परत 6 वाजेला येऊन पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक, सकाळचा स्वयंपाक करून जायची। त्यामुळे तिची मेहनत मी फार जवळून पाहिली आहे, वडिलांचे श्रम फार जवळून पाहिलेले आहेत। आपण सगळ्यांनी देखील त्याचा अनुभव पदोपदी सर्वच ठिकाणी घेतलेला आहे। असे आई वडील सदैव सर्वांना मिळोत अशी मी अपेक्षा करतो। यामध्ये आमचे बंधू असतील, वकील बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, आमच्या कुटुंबाने, माझ्या कुटुंबियांनी, सर्वांनी वेळोवेळी मला साथ दिली, सहकार्य केले, त्याचे देखील आभार व्यक्त करतो। आणि सर्वात महत्त्वाचं, या गावातील नाळीशी मी सातत्याने जोडलेला असेल। कुठलाही प्रश्न असेल त्यामध्ये मागे पुढे न पाहता मी सदैव माझी सहकार्याची भूमिका राहील। याबाबत मी आपल्या सर्वांना या सत्काराच्या अनुषंगाने ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ते शिव इंडस्ट्रीचे तरुण तडफदार या गावचे पुत्र सन्माननीय दादाजी अहिरराव आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना आणि आयोजक मित्रांना, खरं म्हणजे या ठिकाणी अतिशय हा चांगला आपल्या गावचे सुपुत्र सन्माननीय बापूसाहेब डॉक्टर नंदकुमारजी बेडसे साहेब यांचा आपण नागरी सत्कार खऱ्या अर्थानं या तालुक्याला, या जिल्ह्याला नव्हे या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे। एक सनदी सेवेमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना सर्व चाकोऱ्या सांभाळून अतिशय प्रामाणिकपणे आणि आपल्या सगळ्या सेवेचं हे नावलौकिक त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आज या ठिकाणी सनदी सेवेमध्ये म्हणजे IAS केडरमध्ये त्यांना ही सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। ते आज पुण्याला आयुक्त म्हणून त्या ठिकाणी, मेळाच्या त्या ठिकाणी आयुक्त म्हणून ते काम करतायत। आधी आपल्या जिल्ह्यातच आपल्याकडे प्रांत म्हणून पण होते, अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पण होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या जिल्ह्याची त्यांनी सगळ्यांची सेवा केलेली आहे। आणि त्याचबरोबर आपल्या गावाचं नाव लौकिक अतिशय
संपूर्ण राज्यभर त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणून आपल्या गावाचे सुपुत्र जरी असले तरी आपल्या समाजाचं भूषण आहे, आपल्या सगळ्यांना भूषण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुढच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा आपण सगळेजण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी ज्यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत ते वसंतजी हलकारे सर यांना देखील निश्चितपणे आपल्याला, आपल्या समाजाला, तरुणाईला, आपल्या सर्वांना एक कौटुंबिक वातावरण कसं असावं, आपलं घरातलं वातावरण कसं असावं, आपले संस्कार कसे असावेत, मुलांवरती संस्कार कसे असावेत, ह्या दृष्टीने त्यांचं आज व्याख्यान आहे. कारण आपण आपल्या घरामध्ये, गावामध्ये, परिसरामध्ये वागत असताना काही वेळेला कळत नकळत आपल्या हातून चुका होत असतात. पण त्या चुका सुधारून पुनश्च जीवनाची वाटचाल करण्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण होईल, मुलांच्या मुलींच्या संसारामध्ये किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या दृष्टीने आपल्या मनामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण होईल. आणि त्या माध्यमातून आपले जे आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर नंदकुमारजी बेडसे साहेब यांच्यासारखं आपल्याला कसं होता येईल, आपल्याला सनदी सेवेमध्ये कसं जाता येईल, त्याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी हे अनुकरण केलं पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.